तर साधारणपणे या अगोदर आपण जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांच्यामधला फरक, त्याचबरोबर जिल्हा परिषद ही सर्वोच्च संस्था पंचायत राजमधील ग्रामीण भागाचा विकास करणारी सर्वोच्च संस्था जी की जिल्ह्याच्या ठिकाणी असते त्याची माहिती घेतलेली आहे. यानंतर आपण साधारणपणे जिल्हा परिषद अध्यक्ष जे असतात त्यांचं कार्य काय आहे ते पाहूया. जिल्हा परिषद अध्यक्ष यांची कार्य. तर साधारणतः त्यांच्या कार्याचा आलेख आपण या ठिकाणी थोडक्यामध्ये पाहणारच आहोत. तर जिल्हा परिषदचे अध्यक्ष जे असतात तर साधारणपणे ते जिल्हा परिषदेच्या सर्व सभाचे अध्यक्ष असतात. म्हणून त्या ठिकाणी जिल्हा परिषदच्या सभांचे अध्यक्षस्थान भूषवणे, त्याचबरोबर सभांना आमंत्रित म्हणजे सभा ठेवण्याचं काम देखील या ठिकाणी, सभा बोलावण्याचं काम या ठिकाणी जिल्हा परिषद अध्यक्षाचं आहे. तर ज्यावेळेस जिल्हा परिषद अध्यक्ष अनुपस्थित असतात, त्यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष हे अध्यक्षपद भूषवितात. त्यानंतर अध्यक्षांची आणखीन काय काय कामे आहेत ते पाहूया. जिल्हा परिषद जे प्रशासन असतं, त्याच्यामध्ये CEO प्लस विस्तार अधिकारी, त्याचबरोबर इतर सहाय्यक कर्मचारी सर्वांवर देखरेख ठेवण्याचं कार्य या ठिकाणी जिल्हा परिषद अध्यक्ष करत असतात. त्याचबरोबर माननीय CEO साहेबांचे, CEO चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर यांचे गोपनीय अहवाल लिहिण्याचं काम, लिहिणे व विभागीय आयुक्ताकडे पाठवण्याचं काम ते दरवर्षी करत असतात. गोपनीय अहवाल लिहिणे आणि वरच्या स्तरावर पाठवून देणे. तर ते याच्या अगोदर पाहिलेलं आहे. झेडपी अध्यक्ष जल व्यवस्थापन व स्थायी समिती पदसिद्ध अध्यक्ष असतात. समजा एखाद्या वेळेस काय होतं, तर एखाद्या जिल्हा परिषद अंतर्गत जिल्हा परिषद झेडपी अध्यक्ष आणि झेडपी उपाध्यक्ष हे दोन्ही पद रिकामी
असल्यास तर त्या विविध वेगवेगळ्या समित्या असतात कुठे जिल्हा परिषदमध्ये, त्या समित्याचे विविध समित्यापैकी विविध समित्यांपैकी असलेले सभापतीपैकी एकाची निवड सभेचा अध्यक्ष म्हणून करतात. सभेचा अध्यक्ष बऱ्याच वेळेस विचारला गेलेला प्रश्न आहे. समजा झेडपी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष जर त्या ठिकाणी सभेला नसतील तर कोणाला अध्यक्ष करायचं, तर विविध जिल्हा परिषद अंतर्गत विविध समिती असतात, जवळजवळ 8 ते 10 समिती असतात. या 8 ते 10 समित्याचे जे सभापती असतात त्यांच्यापैकी एकाची काय होते, सभेचा अध्यक्ष म्हणून निवड होत असते. आता विशेष समित्या बघा, झेडपी अंतर्गत जिल्हा परिषद अंतर्गत समित्या किती असतात, साधारणपणे 10 समित्या असतात. 10 समित्या असतात. पहिल्या बैठकीनंतर 1 महिन्यात आता विशेष समित्या जी असतात तर या ठिकाणी समित्याची स्थापना पहिली जी बैठक झालेली असते, पहिली बैठक की नंतर 1 महिन्यात एका महिन्यात काय केले जातं, या समित्या स्थापन केल्या जातात. तर स्थायी समितीचा अध्यक्ष हा जिल्हा परिषद अध्यक्ष असतो. हे विशेष समित्या जे असतात, विशेष समित्या, त्यावर नियंत्रण सभापती ठेवत असतात. त्या समितीचे सभापती नियंत्रण सभापती ठेवतात. त्या समित्याचे सभापती ठेवत असतात. सर्वात महत्त्वाचं, सर्व समित्याचे सभापती सर्व विशेष समित्याचे सभापती स्थायी समितीचे सदस्य असतात. तर अशा पद्धतीचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष जे असतात तर त्यांची कार्य या ठिकाणी आपण पाहिली. साधारणतः जिल्हा परिषद सभांचे अध्यक्षस्थान बसवणे म्हणजे सभा बोलवण्याचं देखील काम त्यांच्याकडे असतं. अध्यक्षाच्या अनुपस्थित ती वेळी या ठिकाणी जिल्हा परिषद उपाध्यक्ष जे असतात तर ते या ठिकाणी अध्यक्षपद भूषवित असतात. अध्यक्षांचे कार्य प्रशासनावर देखरेख ठेवण्याचं काम CEO असतील, विस्तार अधिकारी असतील, विविध सहाय्यक कर्मचारी असतील त्यांच्यावर देखरेख ठेवण्याचं काम देखील हे करत असतात. त्याचबरोबर CEO यांचे गोपनीय अहवाल विभागीय आयुक्तांना पाठवण्याचं काम देखील करत असतात. जिल्हा परिषद अध्यक्ष जलव्यवस्थापन समिती आणि पदसिद्ध
जिल्हा परिषद अध्यक्ष हे जल व्यवस्थापन समिती म्हणजे जत्था, आपण याच्या अगोदर पाहिले, ज म्हणजे जल व्यवस्थापन, स्था म्हणजे स्थायी समिती, यांचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. त्याचबरोबर जिल्हा परिषद अध्यक्ष, जिल्हा परिषद उपाध्यक्ष रिकामी असल्या विविध समित्यापैकी असलेले जे सभापती असतात त्यांच्यापैकी एकाची निवड जे त्या सभेचा अध्यक्ष म्हणून केली जाते. जे जिल्हा परिषद अंतर्गत विविध समित्या हे 10 असतात. विविध समित्या जे असतात म्हणजे विषय समित्या, या विषय समित्याची स्थापना बैठकीनंतर, पहिल्या बैठकीनंतर 1 महिन्यातच केली जाते. विषय समित्या नियंत्रण सभापती ठेवत असतात. सर्व समित्याचे सभापती म्हणजे विषय समित्याचे सभापती हे स्थायी समितीचे पदसिद्ध सदस्य असतात. हे आपल्याला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे. पुनश्च एकदा शिवाजी बोतीकर या यूट्यूब चॅनलवर सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत. जिल्हा परिषद अंतर्गत या ठिकाणी अध्यक्ष, त्यांचे कार्य या ठिकाणी आपण पाहत आहोत. साधारणतः जिल्हा परिषद सभांचे अध्यक्षस्थान भूषवणे म्हणजे सभा बोलवण्याचं काम जिल्हा परिषद अध्यक्षांचं असतं. अध्यक्ष च्या अनुपस्थितीमध्ये सभेचं अध्यक्ष होण्याचं काम या ठिकाणी जिल्हा परिषद उपाध्यक्षाकडे असतं, म्हणजे त्यांना मान मिळतो, अध्यक्षपद भूषवितात. त्याचबरोबर जिल्हा परिषद अध्यक्ष हे जिल्हा परिषदच्या सर्व प्रशासन व्यवस्थेवर लक्ष ठेवतात. उदाहरणार्थ CO, विस्तार अधिकारी, इतर सहाय्यक कर्मचाऱ्यांच्या देखरेख ठेवण्याचं देखील काम त्यांचं आहे. त्याचबरोबर CO, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर यांचे गोपनीय अहवाल तयार करण्याचं काम देखील त्यांचं आहे. त्याचबरोबर जिल्हा परिषद अध्यक्ष हे जल व्यवस्थापन व स्थायी समिती म्हणजे जत्था, जल व्यवस्थापन, स्थायी समिती अशा पद्धतीने या दोन्ही समित्याचे पदसिद्ध अध्यक्ष जिल्हा परिषद अध्यक्ष असतात. ज्यावेळेस जिल्हा परिषद अध्यक्ष आणि जिल्हा परिषद उपाध्यक्ष गैरहजर असतात सभेला, त्यावेळेस त्या बाकीच्या ज्या समित्या असतात, विषय समित्या, त्या विषय समित्याच्या सभापतीपैकी एकाची निवड त्या सभेचा अध्यक्ष म्हणून केली जाते. जिल्हा परिषद अंतर्गत जवळजवळ 10 समित्या या ठिकाणी नेमणूक केली जाते. त्यांची निवड ही पहिल्या बैठकीच्या नंतर 1 महिन्याच्या आत या ठिकाणी सर्व समित्याची नेमणूक केली जाते. विषय समित्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम त्या ठिकाणचे त्या विभागाचे सभापती करत असतात आणि सर्व सभापती हे जिल्हा परिषदचे पदसिद्ध सदस्य असतात. हे आपल्याला या ठिकाणी माहिती करून घ्यायचं आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना पाठवा आणि चॅनल ग्रो करा. धन्यवाद. थांबूया.